शांती। आज आहे 14 एप्रिल 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, देवता बनायचे असेल तर अमृत प्या आणि इतरांना देखील पाजवा। अमृत पिणारेच श्रेष्ठाचारी बनतात। प्रश्न आहे, या वेळेस सतयुगी प्रजा कोणत्या आधारावर तयार होत आहे? उत्तर आहे, जे या ज्ञानाने प्रभावित होतात, खूप चांगले असे म्हणतात परंतु शिकत नाहीत, मेहनत करू शकत नाहीत, ते प्रजा बनतात। प्रभावित होणे अर्थात प्रजा बनणे। सूर्यवंशी राजाराणी बनण्याकरिता तर मेहनत पाहिजे, शिक्षणावर पूर्ण लक्ष असावे, बाबांची आठवण करत राहाल आणि इतरांनाही करवून देत राहाल तर उच्च पद प्राप्त होऊ शकते। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. पारसबुद्धी बनण्याकरिता पूर्ण अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे। श्रीमतानुसार शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे। हदच्या श्रीमंतीचा नशा, फॅशन इत्यादी सोडून या बेहदच्या सेवेला लागायचे आहे। 2. वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका, कोणत्याही व्यर्थ गोष्टी करायच्या नाहीत, कोणावरही प्रभावित व्हायचे नाही। सर्वांना सत्यनारायणाची छोटीशी कथा ऐकवायची आहे। आजचे वरदान आहे, नवीन जीवनाच्या स्मृतीद्वारे कर्मेंद्रियांवर विजय प्राप्त करणारे मर्जीवा भव। स्पष्टीकरण आहे, जी मुले पूर्णपणे मर्जीवा बनली आहे त्यांना कर्मेंद्रियांचे आकर्षण वाटू शकत नाही। मर्जीवा बनले अर्थात सर्व बाजूंनी मेले, जुने आयुष्य समाप्त झाले। जेव्हा नवीन जन्म झाला तर नवीन जीवनामध्ये कर्मेंद्रियांच्या अधीन कसे होऊ शकतात बरे? ब्रह्माकुमार कुमारीच्या नवीन जीवनामध्ये कर्मेंद्रियांच्या अधीन होणे म्हणजे काय गोष्ट असते या ज्ञानापासूनही दूर। शूद्रपणाचा थोडा सुद्धा श्वास अर्थात संस्कार कुठे अडकलेला नसावा। स्लोगन आहे, अमृतवेलेला हृदयामध्ये परमात्म प्रेमाला सामावून घ्या, म्हणजे मग दुसरे कोणतेही प्रेम तुम्हाला आकर्षित करू शकणार नाही। ओम शांती।